आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली। शासनाचा आणि शेतकऱ्याचा मधला दुवा म्हणजे कलेक्टर साहेब। आज आम्ही त्यांना एक सांगितलं की बाबा आमच्या शेतकऱ्याचा मुलांचा मोर्चा आला होता, मोर्चानंतर आहे ना आमचं समाधान झालं नाही, म्हणून आम्ही आहे ना संवैधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाचा अवलंब करत तर आमच्या शेतकऱ्याचे मुलं 11 तारखेला उपोषणाला बसले। आज त्यांचा उपोषणाचा 4था दिवस आहे, तरी पण प्रशासन गांभीर्याने घेत नाही। आमचं एकच मागणं आहे की तुम्हाला आहे ना शेतकऱ्यांचा जीवच घ्यायचा आहे का, त्या बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो। त्यांना सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं मदत जी तुम्ही ती मदत द्यायला पैशाच्या स्वरूपात असेल ती, पण ती लवकरात लवकर मिळायला पाहिजे। आणि महत्वाचा एकच मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की जेव्हा आपण खरेदी विक्री करण्यासाठी, जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी आपण दुय्यम निबंधक कार्यालयात जातो, तेव्हा त्याच्यामध्ये कॉलम आहे, पीक जरी सोयाबीन असलं तरी ना त्याची सिंचनाची सोय जर विहीर असली, बोर असला, कालवा असला तर ते त्याचे आपल्याकडून आहे ना कर म्हणजे जे फीस असते ते समजा बागायतीची फीस भरून घेतली जाते। आणि मदत द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला त्याच क्षेत्राला हे कोरडवाहूची रक्कम आपल्या अनुदान स्वरूपात देत आहेत। ही मागणी त्यांच्याकडे अशी केली की प्रत्येक 7-12 जर विहिरीची बोरची नोंद जर असेल तर त्यांना बागायती अनुदान देण्यात यावं। तर आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट यासाठी घेतली की 4था दिवस आहे, अब्दुल साबळे उपोषणाला बसले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, आणि शासनातर्फे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्या भेटीच्या कोणी अजून गेले नाही आणि त्याची दखल घेतली नाही। 4था दिवस म्हणजे उपोषणाचा मार्गाचं हे खरं म्हणजे अवहेलना करायलेत, आणि म्हणून आम्ही त्या साहेबांची भेट घेतली आणि त्या उपोषणाकडे लक्ष द्यावं अशी विनंती केली। आज आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाचा 4था दिवस आहे आमरण उपोषणाचा, तरी पण शासनाने त्याची दखल घ्यावी यामुळं आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांनी एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला जे सिंचनाच्या विहिरीची नोंद आहे, रजिस्ट्री ऑफिसला नोंद असते, त्या पद्धतीने आम्हाला सिंचनाची अनुदानामध्ये वाढ व्हायला पाहिजे, बागायतीचं अनुदान मिळायला पाहिजे। त्या पद्धतीनं कुठलंही अनुदान मिळत नाही, त्यामुळे कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आणि आमचे शेतकरी बांधव 4 दिवस झालं उपोषणाला बसलेले, त्याची पण दखल शासनानं लवकरात लवकर घ्यावी, नाहीतर शेतकरी शांततेच्या मार्गाने अजून वेगळे आंदोलन करतील अशी आम्ही शासनाला निवेदनाद्वारे माहिती कळवलेली आहे।